नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी विशेष महासभा बैठक लावून अविश्वास ठराव मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता। सर्वपक्षीय नगरसेवक एकवटल्याने तुकाराम मुंढे यांच्या विरोधात 104 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं, तर भाजपच्या 6 नगरसेवकांनी आयुक्तांचं समर्थन करत त्यांच्या बाजूने मतदान केलं। तुकाराम मुंढे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या घरावर कारवाई करण्याची मोहीम सुरू केल्याने त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने आपलं समर्थन दर्शवत पालिका मुख्यालयाबाहेर आयुक्त मुंढे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्या, तर भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी मुंढे विरुद्ध आपला आक्रोश व्यक्त केला। तुकाराम मुंढे हाय हाय, नवी मुंबई बचाओ, तुकाराम मुंढे हटाओ, तुकाराम मुंढे हटाओ, तुकाराम मुंढे हाय हाय, तुकाराम मुंढे हाय हाय। जसा महासभा बैठकीत अविश्वास ठराव मंजूर झाल्याची बातमी प्रकल्पग्रस्तांच्या कानावर पडली, तेव्हा मुंढे विरोधी घटकांनी या निर्णयाचं स्वागत करत पालिका मुख्यालयाबाहेर एकच जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला। यावेळी प्रकल्पग्रस्तांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार तोफ डागत आपला रोष व्यक्त करत सांगितलं की नवी मुंबईतील जनतेवर मुंढे यांनी हुकुमशाही सुरू केल्याने त्यांची हाकलपट्टी करण्यात आली आहे। आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेला गेले 5 ते 10 वर्षापासून एवढे राज्य आणि शासनाचे पुरस्कार भेटत आहेत, पालिकेचं वर्षानुवर्ष ऑडिट होतंय, सगळं होतंय। मग ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा? आमच्या साहेबांचं एकच म्हणणं, आदरणीय नाईक साहेबांचं, आम्ही भ्रष्टाचाराला कधी समर्थन दिलं नाही। जे कोणी भ्रष्टाचारी असतील त्यांना तुम्ही कारवाई करा, पुरावे द्या, त्यांच्यावर जी कारवाई करेल राष्ट्रवादी त्याला नेहमी समर्थन करेल। गेल्या 6 महिन्यापासून जे नवी मुंबईमध्ये जे घडत आहे त्याच्या विरोधात आज सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत। 6 महिन्यापूर्वी तुकाराम मुंढेसारखा अधिकारी आहे नवी मुंबईला लाभले, आम्हाला भाग्य वाटलं, काहीतरी परिवर्तन होईल या आशेने आम्हाला सगळे त्यांच्याकडे बघत होतो, पण त्यांचा मनमानी कारभार सुरूच होता। ज्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी निवडून दिलेला आहे त्यांना विश्वासात न घेता काही चुकीचे धोरणाचे निर्णय त्यांनी घेतले। महासभेने पण महापौरांनी पण त्यांना निर्देश दिलेले हे सगळे निर्णय चुकीचे आहेत, तुम्ही हे थांबवा, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या आदेशाला न जुमानता त्यांची मनमानी सुरूच होती। त्यांच्या विरोधात आज हे एवढे प्रचंड नागरिक जमलेले आहेत, 105 मतदान हे त्याच्या विरोधात पडलेलं आहे। जे 6 कोण तटस्थ राहिले असतील त्यांना पण देवा सद्बुद्धी दो, उद्या तुम्ही पण प्रकल्पग्रस्त असतील, माताडे असतील, त्यांच्यातूनच निवडून येत आहे। आज एकच सांगू इच्छितो, मुंडे गेले गावाला, चैन पडला संपूर्ण नवी मुंबईला।